शिक्षण सेवक सहकारी सोसायटी लिमिटेड सांगली पंचवार्षिक निवडणूक सन 2022-23 ते 2027-28 राजर्षी शाहू पुरोगामी पॅनेल नम्र निवेदन। आदरणीय सभासद बंधू भगिनींनो, सप्रेम नमस्कार। सांगली संस्थानचे तत्कालीन राजे स्वर्गीय चिंतामणराव पटवर्धन यांच्या सहकार्याने संस्थान शिक्षणाधिकारी स्वर्गीय अनंत बापूसाहेब परांजपे यांनी 10 मे 1933 रोजी शिक्षण सेवक संस्थेची स्थापना केली। 1984 पर्यंत या संस्थेचे कामकाज अतिशय संत गतीने सुरू होते। सर्वसामान्य शिक्षकांना सभासदत्व दिले जात नव्हते। त्यावेळी पलूसचे स्वर्गीय SY पाटील आणि स्वर्गीय JT बांडे, सांगली हायस्कूलचे स्वर्गीय BR पाटील आणि श्री सुभाष कुंभोजकर, GA हायस्कूलचे स्वर्गीय संभाजी वावरे, घोरपडे सर आणि श्री DK चौगुले यांनी त्यावेळी त्या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवून पुरोगामी तत्वाची बीजे रोवली। त्यानंतर कालकथित प्राध्यापक मोहन सावळे, दामाणीचे श्री BR पाटील आणि श्री नारायण गवळी, श्री किरण पवार, शिराळ्याचे श्री SY यमगर, तासगावचे श्री मारुती माळीसर, मिरज हायस्कूलचे काशीनाथ चव्हाण या सर्वांनी दिलेल्या योगदानामुळे संस्था मोठी झाली। परंतु या सर्वांचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला आहे। आम्हीच सारं केलं या भ्रमात सत्ताधारी आहेत। म्हणून आम्ही राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची नाळ जोडलेल्या पुरोगामी पॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहोत। सन 2015-16 पंचवार्षिक निवडणूक। सन 2015-16 मध्ये झालेल्या संस्थेच्या निवडणुकीत आपण पुरोगामी परिवर्तन विचारावर शिक्कामोर्तब करून भरघोस मते दिली, म्हणून आमच्या पॅनेलचे 9 उमेदवार निवडून आले। सभासदांनी दोन्ही पॅनेलला समान उमेदवार निवडून देऊन संस्थेचे कामकाज करण्याची संधी उपलब्ध करून दिली। परंतु सत्ताधारी मंडळींना हा विचार रुचला नाही। निवडणुकीनंतर लगेच पदांचे आमिष दाखवून आमचे 2 संचालक फोडून त्यांनी सत्ता ताब्यात घेतली। आपण भरघोस मतदान करून दिलेला कौल 2 संचालकांनी पायदळी तुडवला व आपला विश्वासघात केला। परंतु आम्ही नाउमेद न होता संचालक मंडळाच्या बैठकीत व सर्वसाधारण सभेत आवाज उठवून सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराला लगाम लावून सभासदांच्या हिताचे निर्णय करवून घेतले। त्यानंतरही शेवटच्या वर्षी पुन्हा पुढील निवडणुकीत उमेदवारीचे आमिष दाखवून आणखी 2 संचालक फोडले। पुरोगामी विचारांशी नाळ जोडलेल्या आमच्या श्री तानाजी पवार, श्री अजित चव्हाण, श्री शरद पाटील, श्री अमृत पांढरे या लढवय्या संचालकांनी सतत सत्ताधाऱ्यांविरुद्ध संघर्ष करून सभासदांच्या हिताचे निर्णय घेणे भाग पाडले। सत्ताधाऱ्यांनी संस्था व सभासद हिताचा कारभार नक्कीच केला नाही, हे वास्तव आहे। कर्जाचा व्याजदर कमी झाला व लाभांशात वाढ झाली। यासाठी आमच्या संचालकांनी संचालक मंडळ बैठकीत व सर्वसाधारण सभेत जोरदार आवाज उठवला। त्याला जागृत सभासदांनी पाठिंबा दिला, म्हणून हे निर्णय त्यांना घेणे भाग पडले। त्याचे श्रेय घेण्याचा कोणाचाच अधिकार सत्ताधाऱ्यांना नव्हता। शिक्षण सेवक संजीवनी योजनेच्या मदत फंडातील भेदभाव अमानवी निर्णय। सन 2007-2008 मध्ये संस्थेचे माजी चेअरमन श्री महावीर सौंदत्ते यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने मयत फंड नियमावली तयार करून त्या योजनेला शिक्षण सेवक संजीवनी योजना असे नाव दिले। त्यातील तरतुदीनुसार दुर्दैवाने मयत सभासदांच्या वारसांना ₹100 ला ₹4000 आणि सेवानिवृत्त सभासदांना जमा मयत फंड अधिक त्या रकमेवर 10% अशी तरतूद सुचवली। त्याप्रमाणे अनेक वर्षे मयत सभासदांच्या वारसदारांना आणि सेवानिवृत्त सभासदांना याचा लाभ संस्था देत होती। सत्ताधाऱ्यांनी हळूहळू ही मयत फंड योजनाच गुंडाळून ठेवायची या दुष्ट हेतूने मयत फंडाचा लाभ देताना कर्जदार आणि बिगर कर्जदार असा भेदभाव करून पुरोगामी समतेचा विचार पायदळी तुडवला। आमच्या पॅनलच्या संचालकांनी विरोध करूनही त्याला न जुमानता अभद्र युतीतील बहुमताच्या जोरावर कर्जदार सभासदांच्या वारसांना ₹100 ला ₹3000 आणि बिगर कर्जदार सभासदांच्या वारसदारांना ₹100 ला ₹1500 असा विषमतेचा बीज पेरून मानवतावादाला तिलांजी देणारा निर्णय घेतला। तो दिवस संस्था आणि सभासदांच्या जीवनातील काळा दिवस आहे। ही विषमता दूर करण्यासाठी सभासद सत्ताधाऱ्यांना मताद्वारे उत्तर देणार असा आम्हाला विश्वास आहे। कर्जदार आणि बिगर कर्जदार सभासदांना दुर्दैवी मृत्यू हा दोन्ही कुटुंबातील वारसदारांना सारखाच वेदनादायी आणि दुःखदायी असतो। दोन्ही कुटुंबे उघड्यावर येतात।
त्यांना सहानुभूतीचे समान पद्धतीने मयत फंड देणे आवश्यकच आहे. याचे भान सत्ताधाऱ्यांना राहिलेले नाही. या फंड वितरणात नियमबाह्य अनियमितताही यांनी केलेली आहे. रुटीन कामाची श्रेय चोरी. संस्थेच्या प्रगतीमध्ये सर्वांचा वाटा असतो. ते श्रेय एकट्या सत्ताधाऱ्यांचे नसते. ठेव वाढ, कर्ज वाटपातील वाढ, व्याजदर, लाभांश, मयत फंड वितरण या बाबी संस्थेच्या रुटीन कार्याचा भाग असतात. दरमहा वेतनातून सभासदांच्या कपाती येतात, म्हणून या सर्व बाबतीत टर्नओव्हर वाढत असतो. यासाठी सत्ताधाऱ्यांनी फार मोठी कर्तबगारी केली असे मानायचे काही कारण नाही. तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला पद देतो. राजर्षी शाहू पुरोगामी पॅनलच्या संकल्पनामा समितीने अतिशय दूरदृष्टीपूर्ण सभासदांच्या हिताचा संकल्पनामा दिलेला आहे. 1. सावित्री फातिमा कुटुंब स्वास्थ्य कॅशलेस योजना. सभासद पती पत्नी, आई वडील आणि 2 अपत्ये यांच्यासाठी शासकीय योजनेत समाविष्ट असलेल्या 27 आकस्मिक आणि 5 गंभीर आजारांसाठी फक्त ₹2500 वार्षिक वर्गणीत संपूर्ण उपचार खर्चाची प्रतिपूर्ती करणारी कॅशलेस योजना आणणार. कर्जदार सभासदांच्या कर्ज रकमेच्या 10% पेक्षा जास्त असणारी कायम ठेव कर्जास वर्ग करून सभासदांना दिलासा देणार. सत्ताधाऱ्यांनी मोडतोड केलेली शिक्षण सेवक संजीवनी ठेव म्हणजेच मयत फंड योजनेचे पुनरुज्जीवन करणार आणि समान न्यायाने ₹100 ला 4000 याप्रमाणे मयत सभासदांच्या वारसदारांना मदत सन्मानाने देणार. सोने तारण कर्ज सुविधा उपलब्ध करून देणार. आकस्मिक कर्ज मर्यादा ₹1 लाख आणि सर्वसाधारण घर बांधणी कर्जाची मर्यादा ₹60 लाख करणार. विटा परिसरातील सभासदांच्या सोयीसाठी विटा येथे विस्तारित कक्ष, एक्सटेन्शन काउंटर सुरू करणार. संस्थेची वेबसाईट सुरू करून पारदर्शक पद्धतीने सर्व कामकाजाची माहिती सभासदांना देणार. ठेवीवर आकर्षक व्याज व कर्जावर कमीत कमी व्याज आकारणी करणार. राजर्षी शाहू महाराज, महाराणी अहिल्यादेवी होळकर आणि स्वर्गीय बापूसाहेब परांजपे यांच्या नावे शैक्षणिक व्यवस्थापक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन आदर्श पुरस्कार योजना राबवणार. जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी राजर्षी शाहू पुरोगामी पॅनेल संघटितपणे लढ्याने सहभागी होणार व न्याय मिळवून देणार. सेवानिवृत्त झाल्यानंतर ज्या सभासदांना संस्थेचे सभासदत्व ठेवण्याची इच्छा असेल तर त्यासाठी घटना दुरुस्ती करणार. या सर्व 11 संकल्प कार्यांची पूर्ती होण्यासाठी 11 तारखेला 19 उमेदवारांच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन सेवेची संधी द्यावी. सत्ताधाऱ्यांनी केलेले सभासद हिताविरोधी काम. 2016 निवडणुकीत सत्ताधाऱ्यांमधील आहेरे प्रवृत्तीच्या शक्तींनी एकत्र येऊन बहुजनांचे उमेदवार पराभूत होतील अशी व्यूहरचना करून पुरोगामी विचार पायदळी तुडवला. कवठे महांकाळच्या माजी चेअरमनी शाखा अधिकाऱ्याला हाताशी धरून संचालक मंडळाला अंधारात ठेवून नियमबाह्य कर्ज वाटप करून सुमारे 2 कोटी रुपयांची थकबाकी वाढवून सभासदांचा विश्वास गमावला. याचे बक्षीस म्हणून त्या माजी चेअरमनला परत उमेदवारी व शाखा अधिकाऱ्याला संरक्षण व सोयीची बदली देण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले. सभासदांनी दोन्हीही पॅनेलला समसमान सत्ता दिली असताना कूटनीतीने पदाचे आमिष दाखवून परिवर्तन पॅनेलचे संचालक फोडून युती करून 7 वर्षे सत्ता भोगली. निवडणुकीत विविध संस्था व संघटना प्रतिनिधी स्वीकृत संचालक पदाचे गाजर दाखवले, परंतु सन 2016 मध्ये स्वीकृत केलेले 2 संचालक सलग 7 वर्षे ठेवले. मिरजेचे स्वीकृत संचालक यांनी 1 वर्षानंतर राजीनामा दिलेला असतानाही व त्यांची संचालक म्हणून राहण्याची इच्छा नसतानाही दुसऱ्यांदा संधी दिली नाही. शिक्षण सेवक संजीवनी योजनेचे राज्यातील अनेक सहकारी वित्तीय संस्थांनी अनुकरण केले, परंतु सत्ताधाऱ्यांनी सभासदांमध्ये भेदभाव करून योजना संपवण्याचा घाट घातला. परिवर्तन पॅनेलच्या संचालकांनी केलेली कामे. संचालक मंडळाच्या आणि सर्वसाधारण सभेत जोरदार आवाज उठवून कर्जाचा व्याजदर 12.5% वरून 9% करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना भाग पडले. सन 2016च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 1/2% लाभांश वाढ देण्यास भाग पाडून सुमारे 50 लाखांचा लाभ सभासदांना करून दिला. सातत्याने संचालक मंडळ बैठकीत आणि सर्वसाधारण सभेत मनमानी कारभारावर कडाडून विरोध करून नियंत्रण आणले.
संस्थेवर आर्थिक बोजा पडू नये म्हणून अनावश्यक नोकर भरतीचा सत्ताधाऱ्यांचा डाव उधळून लावला. सेवानिवृत्त झालेल्या माजी पदाधिकाऱ्यांची अवाजवी मतलबी हस्तक्षेप थांबवून रिमोट कंट्रोलची व्यवस्था उद्ध्वस्त केली. संस्था आणि सभासदांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारू प्रवृत्ती आणि हिताविरुद्ध काम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर वचक बसवला. शिक्षण सेवक मयत फंड वितरणातील अनेक घोटाळे उजेडात आणून सतत आवाज उठवला. कर्जदार आणि बिगर कर्जदारांसाठी केलेल्या नियमावली विरोधात संचालक मंडळात आणि सहकार निबंधकांकडे लेखी तक्रार करून सतत पाठपुरावा सुरू ठेवला आहे. राजर्षी शाहू पुरोगामी पॅनलचे अधिकृत उमेदवार अनुक्रमांक 1 चव्हाण अजित तुकाराम, चिन्ह विमान. अनुक्रमांक 2 चे अधिकृत उमेदवार धायगुडे चंद्रशेखर संभाजी, चिन्ह विमान. अनुक्रमांक 6 गोसावी अशोक भगवान, चिन्ह विमान. अनुक्रमांक 9 चे अधिकृत उमेदवार कर्नाळे अभय बाळासो, चिन्ह विमान. अनुक्रमांक 10 कटारे बाळासो लालासो, चिन्ह विमान. अनुक्रमांक 12 चे अधिकृत उमेदवार माने सुधाकर दत्तात्रय, चिन्ह विमान. अनुक्रमांक 13 नागरगोजे राजेंद्र सुभाष, चिन्ह विमान. अनुक्रमांक 15 पाटील अनंत कलगोंडा, चिन्ह विमान. अनुक्रमांक 17 चे अधिकृत उमेदवार पाटील भाऊसाहेब रामचंद्र, चिन्ह विमान. अनुक्रमांक 18 पाटील धनाजी शिवाजी, चिन्ह विमान. अनुक्रमांक 21 चे अधिकृत उमेदवार पाटील शरद सोपान, चिन्ह विमान. अनुक्रमांक 23 पवार संजय बापू, चिन्ह विमान. अनुक्रमांक 24 चे अधिकृत उमेदवार पवार तानाजी अप्पासो, चिन्ह विमान. अनुक्रमांक 30 झांबरे संजय कुमार शहाजी, चिन्ह विमान. मतदारसंघ अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग राखीव. अनुक्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार पांढरे अमृत कुमार महिपती, चिन्ह विमान. मतदारसंघ महिला राखीव. अनुक्रमांक 1 सौ मिरजकर विनोदिनी अरुण, चिन्ह विमान. अनुक्रमांक 4 च्या अधिकृत उमेदवार सौ सावंत नीताताई किसन, चिन्ह विमान. मतदारसंघ इतर मागास प्रवर्ग राखीव. अनुक्रमांक 2 माळी शंकर सदाशिव, चिन्ह विमान. मतदारसंघ भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग राखीव. अनुक्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार मस्के पोपट शिवाजी, चिन्ह विमान. गत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना तारलेले स्वीकृत संचालकांचे गाजर यंदा भोवणार. स्वीकृत आश्वासन. मतदान शनिवार दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी. वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत. मतदानास येताना ओळखपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. विमान या चिन्हासमोर शिक्का मारून राजर्षी शाहू पुरोगामी पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा.